हाय, जय श्रीराम. तर आज आज आपण छान असं काहीतरी असं म्हणताय ना की वेगळं म्हणल्यासारखं काही असं. तर आज बनवणार छान असे वडे, मुगाच्या डाळीचे वडे आणि पुरणपोळी आणि भात पोळी आणि जे भाजी आहे तर ते छान असं दाणे टाकून पोपटीचे वांगे. तर असं बनवणार आहे. तर याच्यासोबत कढी पण बनवणार होती, पण काय झालं की दहीवाले आल्याच नाही, तर पाकिट वगैरे बोलवावं लागेल. तर आता सध्या ते नंतर करेल. पण जे आता सध्या जे बनवणार आहे ते छान. तर आता छान असं आहे, दाणे काढून ठेवले आहे मस्त बघा पोपटीचे. तर आणि वांगे, तर पोपटीचे दाणे आणि वांगे असं बनवणार आहे. आणि छान असं पुरणपोळी आणि छान असं जे म्हणताय ना म्हणजे छान भिजवून ठेवलं आहे असं. तर बघा छान असं भिजवून ठेवलं आहे. वड्याचं छान असे मस्त लागतात वडे, कडक कडक म्हटल्यासारखं जसं बनवलं तसं. तर छान असं मी जे डाळ म्हणताय मुंगाची ते सगळीच टाकली आणि त्याच्यामध्ये छान असं म्हणजे ते म्हणतात ना भिजू टाकली 15-20 मिनटं. मग छान असं त्याच्यामध्ये मग ते तांदळाचं पीठ टाकलं आणि मग जे म्हणतात तिखट मीठ हळद जे आहे ते मिक्स करून असं तयार केलं आहे मी. पण तांदळाचं पीठ टाकलं आहे असं आहे. तर गव्हाचं पण पीठ टाकू शकतो, कणिक जे आहे ते पण टाकू शकतो, पण छान माझ्याकडे अवेलेबल होतं तर मी तांदळाचं पीठ टाकलं आहे. तर छान असे वडे छोटे छोटे जे आहे ते बनवूया, कारण की मागच म्हटलं होतं की वड्याशिवाय आमचा सण नाही म्हटल्यासारखं. तर तेच आहे. तर छान असं भिजवून ठेवलं आहे. तर आता पटापटा स्टार्ट करूया जे आहे ते करायचं म्हटल्यासारखं. तर आता पुरणपोळी म्हटलं आहे तर छान असं पुरण मी मिक्स करून ठेवलं आहे. तर जे डाळ वगैरे आहे ते पिसून वगैरे छान असं ठेवलं आहे. तर बाग असं पिसून छान असं प्लेन आणि छान झालं आहे. तर बघू शकता. तर कालच बनवून ठेवलं आहे मी, कारण की वेळेवर हमेशा बनवलं ना तर काय का माहीत नाही, जमणारच नाही. तर म्हणून म्हटलं की आधीच हे जे आहे कार्यक्रम पहिलं करून ठेवावं. तर छान असं बनवून ठेवलं आहे. तर बघू शकता मस्त पुरण पिवळं पिवळं दिसत आहे. तर बघू शकता छान असं झालं आहे. तर आता पहिले डायरेक्ट भाजी याने इकडे भात मांडला आहे आणि हमेशाच म्हणत असते मी छान अशी कणिक पण छान अशी मळून ठेवली आहे. तर सगळ्या गोष्टी करायला असं वेळ लागते, म्हणून पटापट आधीच करून ठेवलं ते बरं राहते. तर असं आपल्याला तेच म्हटलं की आता डायरेक्ट आता भाजी इकडे भात होत आहे, मग पोळ्या वगैरे करून मग आखरीला वडे करूया, कारण की थोडंसं तेल ठेवावं लागते. तर मग तेच म्हटलं की आखरीला करूया. तर छान मी वांगे घेतले आहे दारावरच सगळे जे आहे ते आलं होतं, हे पोपटीच्या शेंगा आणि वांगे वगैरे. तर याला ना काटा आहे, तर म्हणून थोडंसं असं झालं. तर बघा छान असे मोठे मोठे वांगे आहे, भरतासाठी घेतले होते, भाजीचेच वांगे आहे, पण आता भाजीला पण करणार आहे. पण तेच म्हटलं की छान आता हे मोठंच वांगं टाकणार आहे. तर आता भाजी करूया, ठीक आहे. तर याला छान असं कापून टाकते. तर बघा छान असं मोठं वांगं आहे, पण याच्यामध्ये म्हणजे काही अशा बिया नाही आहे, म्हणजे जटर नाही आहे, कोवळं वांगं आहे. तर बघू शकता छान असं याला कापूया आणि भाजी बनवूया. तर गंज मांडला आहे छान, आता भाजीला फोडणी देऊया. तर बघा छान अशी मसाल्याची ग्रेव्ही झाली आहे, छान कांदे वगैरे टाकून टमाटर वगैरे टाकून छान असं सांबार पण सोडला आहे, तिखट मीठ पण सोडलं आहे. आता हे दाणे टाकून देऊया आणि वांगे पण टाकून देऊया, कारण कोवळे आहे दाणे. तर बघा मस्त छान अशी दाणे वांगे होत आहे. याला छान असं झाकून ठेवूया. तर इकडे भाजी होत आहे आणि इकडे तावा मांडला आहे, छान अशा पोळ्या करूया. तर बघा छान अशा पोळ्या होत आहे आणि इकडे पोळी रेडी आहे. तर छान अशा पटापटा पोळ्या होत आहे.
तर बघा भाजी झाल्यासारखंच आहे. छान असे वांगे वगैरे शिजले आहे. कोवळं होतं, ताजं ताजं होतं, खूपच शिजून गेली. छान अशी भाजी झाली आहे. छान अशी तर्रीदार. तर त्याला बंद करून देऊया. तर आता छान अशी पुरणाची पोळी बनवूया. पोळी लाटून ठेवली आहे, आता याच्यामध्ये भरूया. तर बघा छान अशी पुरण भरलेली पोळी, पुरणाची पोळी छान होत आहे. तर छान अशी पुरणाची पोळी बघून घ्या, मस्त भरलेला आहे तूप आणि छान अशी जाड जाड केली आहे. तर बघा छान अशी झाली आहे पुरणपोळी. त्याला साईडला काढून घेऊया. तर बघा छान अशा पुरणपोळ्या होत आहे, मस्त जाड जाड अशा करत आहे. छान असं पुरण जास्त भरत आहे. तर बघू शकता छान अशा पुरणपोळ्या होत आहे. तर बघा छान अशा पुरणपोळ्या झाल्या आहे. छान अशा मस्त जाड जाड अशा केल्या आहे. जास्त पुरण भरला आहे, कारण की पुरण आवडते हजबंडला, तर त्याच्यामुळे जास्त भरला आहे. तर छान अशा 2-3 अशा केल्या आहे. छान अशा मोठ्या मोठ्या खूप दिवसांनी केल्या आहेत, म्हणून जास्त भरला आहे. तर बघू शकता छान अशा पुरणपोळ्या झाल्या आहे. छान असं तूप लावून ठेवलं आहे, गरम गरम राहते तेव्हाच, कारण की मग शेका मग ते पुन्हा फुटून जाते पोळी, पुन्हा मग नंतर गरम केलं तर. असं आहे, ऑलरेडी तूप लावून ठेवलं आहे याला छान असं. तर बघू शकता. तर बघा असं घरचंच तूप आहे, छान असं पिवळं पिवळं घरचंच केलेलं आहे. तर बघा लावू लावू संपून गेलं असं आहे. तर अशा गोष्टी आहे. तर छान असं तूप लावून पुरणपोळी केली आहे. तर आता वड्याला तयारी करूया, ठीक आहे. तर कढईत तेल टाकलं आहे आणि इकडे आता वड्याला स्टार्ट करूया, ठीक आहे. तर बघा छान असे वडे होत आहे. होत आहे छान असा वडा. छान असे मुगाच्या डाळीचे वडे बघा. तर बघा छान असे वडे झाले आहे, कडक आहे, क्रिस्पी झाले आहे छान असं. तर छान असे वडे बघू शकता, मस्त वडे झाले आहे आणि इकडे होत आहे. तर आता चालू आहे वडे करणं. मस्त झाले आहे. पहिलाच जे घाणा काढला आहे तर मस्त झाला आहे. तर छान असे शिजून गेले आहे, ठीक आहे. तर बघा मस्त छान असे वडे झाले आहे क्रिस्पी. हे बघा छान असं शिजले पण आहे आणि मस्त क्रिस्पी झाले आहे, छानसे कडक झाले आहे. तर बघू शकता छान असे 2 तुकडे केले आहेत. तर छान असे वडे मस्त झाले आहे. तर सगळा स्वयंपाक झाला आहे. छान पुरणपोळी झाली आहे, वडे झाले आहे, भात पोळी आणि भाजी पण झाली आहे. छान असं दाणे भरली ते वांग्याची म्हणत आहे. तर छान असं ताट वाढून घेऊया, ठीक आहे. तर वडे ठेवूया आधी. बघा छान असे किसारे वडे झाले आहेत. तर वडे ठेवूया आधी आणि भात भाजी छान अशी मस्त तर्रीदार भाजी झाली आहे. पुरणपोळी आणि पोळी. हे बघा मस्त पुरणपोळी झाली आहे. आणि पोळी. तर छान असं मस्त ताट सजवलं आहे. तर बघू शकता मस्त छान अशी पुरणपोळी ठेवली आहे, भाजी ठेवली आहे, मस्त तर्रीदार झाली आहे, वडे आहे, भात आहे, पोळी आहे. मस्त छान असं स्वयंपाक झाला आहे. तर खूपच छान असं वाटतंय खाऊशा. तर छान असं मस्त स्वयंपाक झाला आहे. मला तर ते म्हणताना पुरणपोळीची तुपाची वासच येत आहे, छान वाटत आहे मस्त. आणि छान असं क्रिस्पी जे म्हणत आहे वडे पण झाले आहे, भाजी पण मस्त टेस्टी झाली आहे आणि भात तर गरम गरम राहतेच. तर तुम्ही पण करून बघा, छान वाटेल. छान असं सण राहिलं तर छान आपण करतोच, आहे की नाही. तर बघा
छान असं ताट वाढलं आहे. तुम्ही तर खाणार आहे तर ठीक आहे. जय श्रीराम.